हरे कृष्ण. आज प्रातःकालीन भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आपण आज भागवतमची चर्चा सुरू करत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्यं नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवी सरस्वतीं व्यासं सरस्वतीं ततो व्यासं जयमुदीरयेत्। ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भागवत सेवया भगवति भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्तिर्भवती भक्तिर्भवति नैष्टिकी. नैष्टिके। हरे कृष्ण. तत्वांची उत्क्रांती, योगाचे सामर्थ्य आणि भक्तीचा सर्वोच्च मार्ग याविषयी आपण या स्कंद दुसरा अध्याय 5 सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक 26 ते 29 मध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. अं, नभस अथ विकुर्वाणात् नभस अथ विकुर्वाणात् अभूत स्पर्श गुण अनिलः अभूतस्पर्श गुण अनिलः पर अन्वयात शब्दवान च पर अन्वयात शब्दवान च प्राण ओज सह अबलम प्राणः ओजः सह बलम्। वायो अपि विकुर्वाणात् वायोः अपि विकुर्वाणात् काल कर्म स्वभावतः कालकर्म स्वभावतः उदपद्य तेज वै उदपद्यत तेजः वै रूपवत् स्पर्श शब्दवत् रूपवत् स्पर्श शब्दवत् तेजस तु विकुर्वाणात् तेजसः तु विकुर्वाणात् आसीत् अंबरस आत्मकम् आसीत् अम्भरस आत्मकम्। रूपवत् स्पर्शवच्च अंबः रूपवत् स्पर्शवत् च अम्भः घोषवच्च पर अन्वयात् कोशवत् च पर अन्वयात् विश्च तु विकुर्वाणात् विशेषः तु विकुर्वाणात् अंबस गंधवान अभूत अम्भसः गन्धवान् अभूत्। पर अन्वयात रस स्पर्श पर अन्वयात् रसस्पर्श शब्द रूप गुण अन्वितः शब्दरूप गुण अन्वितः नवसाथ विकुर्वाणात् अभूत स्पर्श गुण अनिलः पर अन्वयात शब्दवान च प्राण ओजसः बलम वायो अपि विकुर्वाणात् काल कर्म स्वभावतः उदपद्य तेज वै रूपवत् स्पर्श शब्दवत् तेजस तु विकुर्वाणात् आसीत् अंबरस आत्मकम् रूपवत् स्पर्शवच्च अंबः घोषवच्च पर अन्वयात् विशेष तु विकुर्वाणात् अंबस गंधवान अभूत पर अन्वयात रस स्पर्श शब्द रूप गुण अन्वित. हरे कृष्ण. भाषांतर. आकाश रूपांतरित झाल्यामुळे स्पर्शाचा गुणधर्म असलेल्या वायूची निर्मिती होते आणि पूर्वीच्याच क्रमाने वायू सुद्धा शब्द आणि इंद्रिय संवेदना मानसिक शक्ती व शारीरिक सामर्थ्य या जीवनाच्या मूलभूत तत्वांनी युक्त असतो. काळ आणि स्वभावाच्या ओघात जेव्हा वायूचे रूपांतर होते तेव्हा स्पर्श आणि शब्दासहित आकार घेत अग्नी निर्माण होतो. अग्नी सुद्धा रूपांतरित झाल्याने रस आणि स्वादाने परिपूर्ण असलेल्या जलाची निर्मिती होते. पूर्वीप्रमाणे जलामध्ये रूप स्पर्श आणि शब्द असतो आणि जल पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या वैविध्यापासून रूपांतरित झाल्यावर गंधयुक्त होते व पूर्वीप्रमाणेच ते सुद्धा गुणात्मक दृष्ट्या क्रमशः रस स्पर्श शब्द आणि रूपाने युक्त असते. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्री गुरोः श्रीयुतपदकमलं
श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूत परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 5 सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक 26 ते 29 समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बघितलं की मागच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की अहंकारापासून पंचमहाभूतातलं पहिलं जे तत्व आहे आकाश तत्व त्याची निर्मिती झाली आणि मग नंतर या आकाश तत्वाच्या निर्मितीनंतर रूपांतरानंतर स्पर्शाचा गुणधर्म असलेल्या वायूची वायू नंतर मग अग्नी नंतर मग जल जल नंतर पृथ्वी आणि यांचे जे शब्द शब्द रूप जे आहेत म्हणजे शब्द आणि वायूपासून शब्द आणि इंद्रिय संवेदना मानसिक शक्ती शारीरिक सामर्थ्य यांची आणि काळाच्या प्रभावामुळे मग वायूचं रूपांतर होतं स्पर्श आणि त्याच्यामध्ये शब्द आणि स्पर्श दोघं असतात. मग अग्नीमध्ये रूपांतरित होतं तेव्हा त्याच्यात परत रसाचं त्याच्यात अधिक्य निर्माण होतं. मग त्यानंतर जलाची निर्मिती होते आणि जलामध्ये रूप स्पर्श शब्द असं काय असतं स्वाद असतो आणि सगळे गुण पृथ्वीमध्ये येतात असं त्यांनी आपल्याला या श्लोकांमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रभूजी आपल्याला सुंदर शब्दात सांगतील आणि सोप्या भाषेत सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. भागवतम आपल्याला माहिती आहे की हे ज्ञानाचं सार आहे, सर्व ग्रंथांचं हे फलित आहे आणि याला अमलपुराण म्हणतात. आणि जेव्हा गुरु शिष्य परंपरेतून आपण भागवतमचं अध्ययन करतो तेव्हा आपल्याला गोष्टी लगेच समजायला येतात. तुम्हाला लोकांना वाटलं असेल की अरे प्रभूजी आणि माताजी का हसले, तर त्याच्या मागचं कारण हेच होतं की जेव्हा या श्लोकांविषयी चर्चा सुरू झाली होती तेव्हा प्रश्न पडला होता की एवढं मोठं हे गूढ आहे की उत्क्रांती कशी झाली, आता कशी समजायची आणि कशी समजवायची. आणि जेव्हा चर्चा झाली तर त्याचं फलित असं झालं की हा विषय किती सोपा आहे हे समजायला लागलं. तत्वांची उत्क्रांती, इंद्रिय ज्ञानाची क्रमिक वाढ. पहिली गोष्ट म्हणजे सृष्टीची प्रक्रिया एकदम घडणारी नाही, हळूहळू एक एक टप्प्याने घडते. आणि प्रत्येक तत्व मागील तत्वापासून उत्पन्न होतं. प्रत्येक घटक मागील घटकापासून निर्माण होतो, ज्यामुळे वाढती जटिलता आणि विविधता निर्माण होते. आणि या प्रक्रियेच्या माध्यमातूनच शेवटी पृथ्वीवर विविधता दिसते. वृक्ष, वनस्पती, पर्वत, नद्या, सरपटणारे प्राणी, पक्षी, जनावरे, मानव इत्यादी. आणि सृष्टीची रचना ही एक क्रमिक उत्क्रांतीची प्रक्रिया, जसं माताजींनी आपल्याला समजावलं. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. लक्ष कशात ठेवायचं हा प्रश्न पडतो की हे कसं आठवून ठेवायचं. तर एकदम सोपं आहे. सगळ्यात मोठं काय आहे? आकाश. तर पहिलं काय येणार? आकाश. आकाश कशाने व्यापलेला असतो? वायूने. तर म्हणजे मग त्याच्यानंतर काय येणार? वायू.
आणि वायूमुळे काय होऊ शकतं? अग्नी. आणि अग्नीमुळे काय? अग्नीला आपल्याला विचार केला की काय लक्षात येतं? पाणी म्हणजे जल. आणि पाणी कुठे असतं? पृथ्वीवर. तसं आपल्याला हे लक्षात ठेवता येईल की कसं सूक्ष्मतेतून आकाश, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल आणि जलातून पृथ्वी याची निर्मिती झाली. आणि प्रत्येक तत्वात आधीच्या तत्वांचे गुण असतात आणि एक नवीन गुण वाढत जातो. इंद्रिय जाणीवा त्या सुद्धा त्यांचे तात्विक स्रोत आहेत. जीवांची जगाची अनुभूती घडवणारा गुणधर्म जी आहे ते आहे ज्ञानेंद्रिय. आणि त्यांचाही विकास क्रमशः होतो. प्रथम काय येतं? ध्वनी, नाद. ते आपण काल पाहिलं. आणि म्हणूनच आपण काल काय केलं? हरिकृष्ण महामंत्राचं महत्व समजून घेतलं. साधी नाद उत्पन्न होतो, त्यापासून स्पर्श, स्पर्शापासून रूप, रूपापासून निर्माण होतं आणि अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांची अनुभूती विकसित होत जातात. परत प्रश्न कसं लक्षात ठेवायचं? तर एकदम सोपं आहे. सगळ्यात मोठं काय? आकाश. आणि आकाशातून काय निर्माण होतं? शब्द, श्रवण. हे आपण कालच पाहिलं. पर शब्दाला आपण हात लावू शकतो का? नाही. शब्दाचा आपल्याला स्पर्श कळतो का? नाही. तर मग स्पर्श त्यामुळे दुसरा ऍड होतो. आणि ते कशापासून निर्माण होतंय? वायूपासून. पर स्पर्श, वायू आपल्याला दिसतो का? नाही दिसत. पण आपल्याला काय दिसतं? वायू नंतर येणार अग्नी. म्हणजे काय झालं? तर त्याच्यात रूप आलं. म्हणून तिसरा जो इंद्रिय आला तो काय आलं? रूप. बरं, आपल्याला याची चव घेता येते का अग्नीची? नाही घेता येत. त्यामुळे मग पुढचं तत्व काय आहे? जल. आणि जलमध्ये त्यामुळे काय आलं? रस, अर्थात चव. बरं, याचा काही गंध येतो? नाही. गंध कशाचा येतो? जमिनीचा, पृथ्वीचा. आणि म्हणून त्याच्यानंतरच्या तत्वातनं काय निर्माण होतंय? तर गंध. आणि ह्यामुळे पृथ्वीवर सगळ्यात अधिक विविधता दिसून येते आणि जीवनाचे सर्व प्रकार येथे प्रकट होतात. आणि ह्या प्रकारे आपण पाहतो की परस्पर कारण परिणाम संबंध आहे यांच्यात. प्रत्येक टप्पा पुढील टप्प्याचा कारण असतो आणि मागील टप्प्याचा परिणाम असतो. आणि सर्व तत्वे एकमेकांची कारणे व परिणामे आहेत. आणि ह्यामुळे सर्व स्तरावरील तत्व, अनुभूती एकमेकांशी परस्पर जोडलेल्या व अवलंबून आहेत हे स्पष्ट होतं. आता इथे प्रश्न पडतो. हे तर समजलं की आकाश कारण आहे वायूचं. पण आकाश परिणाम कशाचा आहे? कारण की आपण इथे काय पाहिलं की प्रत्येक तत्व हे कारण आणि परिणाम आहे. तर मग आकाश तर पहिला आहे, तर परिणाम कशाचा आहे? तर परिणाम तो आहे आपल्या गुणांचा. कालच्या आपण लेक्चर मध्ये हे ऐकलंय. तर गुणांचा परिणाम काय? सगळ्यात पहिला आकाश. त्यामुळे आकाशही काय झालं? कारणही आहे आणि परिणामही आहे. शेवटचं पाहूया. पृथ्वी. पृथ्वी परिणाम आहे जलचं. एक्सेप्ट, पण मग कारण कशाचं आहे? आणि त्याच्या पुढे तर कोणतं तत्वच नाहीये. तर त्याचं उत्तर हे आहे की पृथ्वी जी आहे, हे जी विविधता जी निर्माण झाली आहे त्याचं कारण आहे. आणि म्हणून इथे हे वाक्य येतं की सर्व तत्वे कारणे व परिणाम आहेत. परंतु मूळ कारण कोण आहे? महाविष्णू. ते महत्त्वामध्ये शयन करतायत. आणि भगवद्गीतेतील 10व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये भगवान कृष्णांनी स्वतः याला समर्थन दिलंय. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. मी सर्वांचा मूळ कारण. तर अशी ही आपली तत्वप्रणाली. हे समजणं, ही उत्क्रांती समजणं महत्वपूर्ण आहे. बिग बँगने होत नाही. त्यामुळे याच्या पुढे जर कोणी बोललं की बिग बँगने उत्क्रांती झाली, तर त्याला सांगायचं की बाबा तसं होत नाही रे बाबा.
खरी उत्क्रांती ही अशी आहे, भगवंतांपासून सुरू होते. तर आता प्रश्न असा पडतो की वायू आणि आरोग्य यांचं काय महत्व असू शकतं, कारण की सुरुवात आपण काय पाहतोय की आकाशानंतर वायूने येते. तर इथे हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. आचार्य जेव्हा याच्यावर चर्चा करतात तेव्हा समजवतात की वायूच्या असंतुलनामुळे शारीरिक रोग होतात, जसं सूज येणं, अपचन होणं, मेंदूचा झटका येणं आणि मानसिक आजारही होतात, कारण की मेंदूत योग्य वायू पोहोचत नाही. आणि तिथेच योग साधनाचा उपयोग होतो. कारण की योग साधना काय करते? शरीरातील वायूचे संतुलन राखते, दीर्घायुष्य प्राप्त होते, मृत्यूवरही नियंत्रण मिळते आणि योग्य काळात शरीर त्याग करून योग्य लोकांमध्ये आपल्याला जन्म घेण्याची शक्ती मिळते. परंतु भक्ती योगाने सगळ्या योगांहून श्रेष्ठ आहे. कारण की भक्तीमुळे भक्त आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करतो परमेश्वराच्या इच्छेने. भक्ती योग सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि हे आपण ह्याच खंडातील पहिल्या अध्यायातील 10व्या-11व्या श्लोकात पाहिलं. 10व्या श्लोकात आपण पाहिलं की भक्तिभावाने भगवत कथेचे श्रवण मनन केल्याने शाश्वत श्रद्धा व मुक्ती मिळते. आणि 11व्या श्लोकात काय पाहिलं की हरिनाम संकीर्तन सर्वांकरिता निसंशय निर्भय मुक्तीचे साधन आहे. आणि सर्वांकरिता म्हणजे काय? कोणाची इच्छा असेल तरीही, कोणाची इच्छा नसेल तरीही, आणि कोणी भक्त असेल तरीही. तर आध्यात्मिक ज्ञानामुळे हे सगळं शक्य आहे. आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीचा योग्य पद्धत काय? तर अवरोह पंथ. वैदिक ज्ञान हे परंपरेने गुरु शिष्य साखळीद्वारे प्राप्त होते. आणि त्यासाठी शिष्यात काही गुण आवश्यक आहे: नम्रता, सेवाभाव, शुद्ध श्रद्धा. गुरु समाधानी असावा, तेव्हाच ज्ञान आपोआप प्रकट होते. जसं भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातील 10व्या श्लोकात भगवान कृष्णांनी आपल्याला सांगितलंय की जो भक्त प्रेमाने सेवा करतो त्याला मी स्वतः मार्गदर्शन करतो. उदाहरणार्थ ध्रुव महाराज आईच्या सांगण्यावरून वनात जाऊन तपश्चर्या केली. नारदांची त्यांना मार्गदर्शन मिळाले आणि भगवंतांची कृपा मिळाली. परंतु आध्यात्मिक ज्ञान हे जादूमय प्रक्रिया नाही. अध्यात्म हे जादू किंवा चमत्कार नव्हे, जसं कधी कधी हे रामकृष्ण किंवा विवेकानंदच्या कथांमध्ये दाखवतात. गुरु शास्त्र संगत विवेचन देतो, शिष्य नम्र प्रश्न विचारतो, सेवाभाव ठेवतो आणि दोघेही सत्यनिष्ठ असतात, तेव्हा ज्ञानाचा प्रसार होतो. आणि आदर्श गुरु शिष्य म्हणजे कोण? तर सुखदेव गोस्वामी व महाराज परीक्षित. सुखदेवजी व्यासदेवांकडून योग्य रीतीने ज्ञान प्राप्त केलेले होते आणि परीक्षित महाराज अत्यंत निस्वार्थी भक्तिवान श्रोता. आणि अशा संयोगात सत्य ज्ञानाची प्राप्ती होते. आपल्याला श्रीमद भागवतमच्या रूपामध्ये हे ज्ञान मिळतं, जे की ग्रंथावतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. फक्त साप्ताहिक कथा किंवा व्यावसायिक कथा वाचक ह्या लोकांमध्ये हा प्रभाव दिसत नाही. चैतन्य महाप्रभू भक्ती रूपात प्रकटलेले स्वयं महापुरुष आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्ण भक्ती रूपात आलेले आहेत. त्यांनी जात पंथ वर्ण द्वेष न बघता सर्वांना प्रेम दिलं. त्यांनी मायामृग म्हणजे कोण? तर बाह्य आकर्षणांमध्ये अडकलेले जीवात्मा. तर ते मायामृगांचा शोध घेत होते आणि प्रेमाच्या नावाखाली आलिंगन देऊन भक्तिरसाच्या समुद्रात त्यांना घेऊन यायचे. ध्येयम सतात, तो श्लोक आहे ना, त्यक्त्वा सुदुः त्यजः. त्यांनी गृहस्थ जीवन स्वीकारून याच देहामध्ये विहार केला, पण नंतर सर्व त्यागून संकीर्तन प्रचारासाठी निघाले. तर आजच्या ह्या श्लोकांमधनं आपल्याला कळतं की भक्ती आणि नामस्मरण सर्वोत्तम मार्ग आहे. उत्क्रांती कळाली, त्या उत्क्रांतीचा जो आहे आपल्याला आता आयुष्यात वापर करायचा आहे. शुद्ध भक्ताचे स्थान अद्वितीय आहे. श्रवण कीर्तन योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्णता देतात. चैतन्य महाप्रभूंची कृपा असामान्य, सर्व क्षेमावश्यक आहे, प्रत्येकासाठी आहे. आणि म्हणून त्यांच्याच परंपरेमध्ये जेव्हा आपले श्रील प्रभुपाद आले, त्यांनी तर अजून आपल्यावर कृपा जास्त केली. आणि एवढी सोपी साधना पद्धत
आपल्याला दिली आहे. ABCDE. भक्तांच्या सान्निध्यात राहणं, ग्रंथांचं वाचन करणं, 16 माळा जप करणं, 4 नियमांचं पालन, विग्रहांची सेवा, भक्त, गुरु आणि कृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला रत ठेवणं. आणि जेव्हा आपण हे सगळं करतो दृढ विश्वासाने, निश्चयाने, विश्वासाने, तेव्हा आपोआप आपलं हृदय परिवर्तन होईल आणि आपण योग्य बनवू कृष्ण प्रेम प्राप्तीसाठी. हरे कृष्ण.